FM बँड 100.6 मेगाहर्ट्झवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 10:58 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प उद्या 6 मार्च रोजी मुख्यमंत्री आणि वित्त आणि नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत सादर करणार आहे. अर्थसंकल्प सर्वसामान्यांना समजावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी लिहिलेलं आणि 2020 मध्ये आजच्या दिवशी नागपूर इथं प्रकाशित झालेलं अर्थसंकल्प सोप्या भाषेत हे पुस्तक www.devendrafadnavis.in/budget_2020 या संकेतस्थळावर सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. राज्यसभेच्या आगामी निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपते आहे. भारतीय जनता पक्षानं राज्यातल्या 4 जागांसाठी काल उमेदवार जाहीर केले. यामध्ये रामदास आठवले, विनोद तावडे, नागपूरच्या माजी महापौर माया इवनाते आणि रामराव वडकुते यांचा समावेश आहे. महाविकास आघाडीनं काल आपल्या एका जागेसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी काल मुंबईत माध्यमांना ही माहिती दिली. अमरावती इथं 4 ते 8 मार्च 2026 दरम्यान मुख्य बस स्थानकासमोर सायन्स कोर मैदानावर उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान अंतर्गत विभागीय मिनी सरस आणि वैभवी महोत्सव या महिला दिन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या महोत्सवात स्वयंसहायता समूहांच्या उत्पादित वस्तूंसाठी 110 विक्री स्टॉल तसंच 46 खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले आहे. महिला सक्षमीकरण, उद्योजकता विकास, आरोग्य जनजागृती आणि सांस्कृतिक जतन या उद्देशानं विविध कार्यशाळा, स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. 7 मार्च रोजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण तर 8 मार्च रोजी महिला दिनानिमित्त बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील पोहरा इथं आरा मशीनला अचानक आग लागून कटाईसाठी ठेवलेले मौल्यवान लाकूड, मशीन आणि ट्रॉली जळून खाक झाली. मोठ्या प्रमाणातील लाकूड साठ्यामुळे आग भडकली असून अग्निशामक दलाच्या मदतीनं आग आटोक्यात आणण्यात आली. या घटनेत सुमारे 19 लाख रुपयांचं नुकसान झालं असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्य फेरीचा दुसरा सामना भारत आणि इंग्लंड दरम्यान होणार आहे. मुंबईत वानखेडे मैदानावर संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. दरम्यान काल झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून न्यूझीलंडनं अंतिम फेरीत धडक मारली आहे. मागील 24 तासात अकोला इथं देशातल्या उच्चांकी 39 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. येत्या काही दिवसात उष्णतामान वाढण्याची शक्यता आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र 11:58 ऐकता येईल. नमस्कार.